4-5 वर्षातून आज आमच्या वावराला बैलांचं पाय लागले होते. हरिदादांचं आहोत आज भेटले आम्हाला नशिबानं. तर आपण गायींसाठी चारा पेरतोय, मका पेरतोय. मक्याला पूर्णपणे आपण गांडूळ खत गायींच्या शेणापासून बनवले ते वापरतोय. आणि त्याचा आपण रिझल्ट पण नंतर बघूया, नंतरच्या व्हिडिओ पण बनवेन. म्हणजे जर 15 दिवसांना आपण त्या व्हिडिओ बनवूया, त्याचा रिझल्ट बघूया. आम्ही पूर्णपणे गायींचा जो चारा आहे तो आपल्याला सेंद्रिय पद्धतीने करायचा आहे. म्हणजे शेणखतापासून बनवलेलं गांडूळ खत वापरून, त्याच्यानंतर जीवामृत वापरून, ह्युमिक ॲसिड बनवून ते वापरून तसा चारा आपण तयार करतो. हे बघा, हे अशा पद्धतीचं एक प्युअर आपल्या देशी गाईच्या शेणापासून बनवलेलं हे गांडूळ खत आहे. ह्याला ताकाचा वापर केलेला आहे आणि पूर्णपणे ह्याच्यामध्ये कसलाही कचरा किंवा पालापाचोळा आपण जास्त वापरत नाही, म्हणजे वापरतच नाही. मी मागायला ना गोल गोल फिरून केला, गोल गोल फिरून कोकणात कोकणातले गत गोल गोल म्हटलं तरी गोल गोल सारं नाही गोल गोल पडणार. बघ हे बियाणं घे, हे बघ हे खत आहे, माहिती दे गांडूळ खत आहे, हे मका आहे, परत. हे मका, हे गांडूळ खत आहे, ही चाळीत, ही बैल, मी कासरं विसरं या बघा या चल. अडकते का पाणी पुराय पाहिजे. त्याला चिटकवायची इकडे. राजा राजा पूर्णपणे गांडूळ खत, शेणखत टाकलेले आहे आधी. आता पेरताना गांडूळ खत पेरलेले आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला उगवून येईल त्यावेळेला मग त्याच्यावरती जीवामृत वगैरे असे जीवामृतची ह्युमिक ॲसिड असेल त्याची ते तयार करून आपण म्हणजे पूर्णपणे देशी गाईचे गोमूत्र, शेण याच्यापासून जे उत्पादनं तयार करतो ना आपण, ती उत्पादनं वापरून हा चारा तयार करायचा आहे. याच्यानंतरचे आपण व्हिडिओ आपण बनवणार आहे. दर 10 दिवसानं 15 दिवसानं अपडेट घेऊयाल काय रिझल्ट येतो आहे. तसं मग पुढं जेवढा आपण चारा करू तेवढा सगळा सेंद्रिय करू शकतो. आज आवर्जून बैलांची अपॉइंटमेंट घेतली आहे. काय झाले, आता बैल कुठं भेटतच नाहीत. आता आमच्या गावात पहिल्या आम्ही ज्या वेळेला लहान होतो ना, मी त्यावेळेला 25-30 जोड्या बैलांच्या असतील. आता आमच्या गावात एकच बैलजोडी राहिली. हे पूर्ण जे जुन्या दिवस होते ना, जुन्या गोष्टी सगळ्या संपून गेल्या. पण खरं म्हणलं ना तर बैलांचा पाय लागल्याशिवाय शेतीला आहे ना, वावराला सोनं पिकत नाही म्हणतात ना, ते खरंच आहे. आणि त्यानिमित्तानं आपण यावेळेला म्हटलं की ट्रॅक्टरनं पेरण्यापेक्षा बैलांनी पेरायचं वावर. आणि आता बघूयाला आपण पूर्ण सेंद्रिय करतोय, किती रिझल्ट येतोय